नमस्कार मित्रांनो, मी साई प्रथमेश आणि तुम्ही पाहत आहात जॉब्स आणि बरंच काही. पुन्हा एकदा स्वागत करतो एका नवीन जॉबच्या अपडेटसोबत. मित्रांनो, तुम्ही थंबनेल बघितलेच असेल. आजची जाहिरात असणारे एअरपोर्टमध्ये म्हणजेच NIA एव्हिएशन सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड यांच्याकडून ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. काय असणार जाहिरात, कोणकोणते विद्यार्थी यासाठी अर्ज करू शकतात, त्याचबरोबर याची सिलेक्शन प्रोसेस काय असणार आहे, सर्व सविस्तर माहिती व्हिडिओमध्ये सांगणार आहे. व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत नक्की बघा. मित्रांनो, यामध्ये तुम्हाला पद जे असणार आहे ते असणार आहे कस्टमर सर्व्हिस असोसिएट. या पदासाठी वॅकन्सी यामध्ये असणार आहेत. टोटल वॅकन्सी मित्रांनो 4,000 प्लस वॅकन्सी यामध्ये असणार आहे. त्याचमुळे वॅकन्सीची संख्या ही जास्त असणार आहे. या पदांसाठी तुम्ही पात्र होत असाल तर नक्की अर्ज करायला पाहिजे. चला डिटेल जाहिरात बघूया. त्याआधी मित्रांनो, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपल्या चॅनलवरती डेली तुम्हाला रोज एका नवीन जॉबचे अपडेट देण्याचा माझा एक छोटासा प्रयत्न असतो. त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. यामध्ये मित्रांनो, पदाचं नाव असणार आहे कस्टमर सर्व्हिस असोसिएट. एज्युकेशन क्वालिफिकेशन लागणार आहे 12वी पास. फक्त 12वी पासवरती तुम्ही यासाठी अर्ज करू शकता. सॅलरी तुम्हाला अप्रॉक्सिमेट सॅलरी 14,000 पासून 28,000 सॅलरी असणार आहे. त्याचबरोबर नंबर ऑफ वॅकन्सी बघा, 4,103 या टोटल वॅकन्सी यामध्ये असणार आहेत. वॅकन्सीची संख्या जास्त असणार आहे, त्याचमुळे या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता. आता हाऊ टू अप्लाय, अर्ज कसा करायचा, इथे तुम्ही अर्जाची एक प्रोसिजर दिली आहे. ॲप्लाय नाववरती क्लिक करा, रजिस्टर करा, ॲप्लिकेशन फॉर्म भरा, पेमेंट भरा आणि फॉर्म डाउनलोड करून घ्या. आता यासाठी लागणारे ॲप्लिकेशन लिंक मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्याआधी मित्रांनो, यासाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंट लागणार आहे ते सुद्धा सविस्तर त्यांनी इथे प्रोव्हाइड केले आहे. हे डॉक्युमेंट तुमच्याकडे असणे गरजेचं असणार आहे. त्याचबरोबर ही जी PDF असणार आहे मित्रांनो, आपल्या टेलिग्राम चॅनलला अवेलेबल करून देतो. टेलिग्राम चॅनलची लिंक आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉइन करा. टेलिग्राम चॅनलवरून ही PDF डाउनलोड करा. PDF एकदा सविस्तर वाचा, त्यानंतर तुम्ही यासाठी अर्ज करू शकता. त्याचबरोबर अर्जाची सविस्तर प्रोसेससुद्धा त्यांनी इथे मेन्शन केली आहे. त्यानंतर याच्या अर्जासाठी तुम्हाला फी किती असणार आहे, ₹400 अर्जासाठी फी असणार आहे ऑल कॅटेगरीसाठी. त्याचबरोबर प्लस GST तुम्हाला यामध्ये भरावी लागणार आहे आणि फी जी असणार आहे मित्रांनो नॉन रिफंडेबल असणार आहे. त्याचमुळे तुम्ही ही जाहिरात एकदा सविस्तर वाचा. या पदांसाठी पात्र होत असाल तर नक्की अर्ज करायला पाहिजे. एलिजिबिलिटी क्रायटेरियामध्ये बघा, नॅशनॅलिटी तुमची इंडियन असणे गरजेचं असणार आहे. त्याचबरोबर एज लिमिट बघा, कमीत कमी 18 आणि जास्तीत जास्त तुमचं एज लिमिट 27 वर्ष इथे लागणार आहे. एज लिमिट मित्रांनो 18 ते 27 या पदांसाठी असणार आहे. त्याचबरोबर यामध्ये तुमचा फिजिकल फिटनेस सुद्धा बघितला जाणार आहे. एज्युकेशन क्वालिफिकेशन वर सांगितल्याप्रमाणे 12वी यामध्ये लागणार आहे. आता मित्रांनो बघूया यामध्ये तुमचं सिलेक्शन कशा प्रकारे असणार आहे. तुमची निवड यामध्ये 2 फेजमध्ये असणार आहे. पहिल्या फेजमध्ये तुमची एक रिटन एक्झाम होणार आहे आणि दुसऱ्या फेजमध्ये तुमचा असणार आहे इंटरव्ह्यू. म्हणजे या 2 फेजमध्ये तुमचं सिलेक्शन यामध्ये असणार आहे. आता रिटन एक्झामसाठी लागणारा सिलेबस त्यांनी इथे मेन्शन केला आहे. त्यासाठी वेगवेगळे मित्रांनो 4 सब्जेक्ट असणार आहे. जनरल अवेअरनेस अँड रिझनिंग, त्याचबरोबर न्यूमेरिकल ॲप्टिट्यूड, जनरल इंग्लिश आणि जनरल अवेअरनेस. याचे टोटल मित्रांनो 100 क्वेश्चन असणार आहे. 100 मार्काची ही एक्झाम यामध्ये असणार आहे. या जाहिरातीमध्ये आता डेट मित्रांनो एक्सटेंड केली आहे. त्याचमुळे या पदांसाठी तुम्ही अर्ज करू शकता. ही एक चांगली बाब यामध्ये असणार आहे. त्याचबरोबर डिटेल सिलेबस तुम्हाला हवा असेल ते सुद्धा त्यांनी या PDFमध्ये सविस्तर मेन्शन केलं आहे. डिटेल तुम्हाला यामध्ये काय असणार आहे ते तुम्ही सविस्तर इथे वाचू शकता. त्यानंतर आता एक्झामिनेशन बाबत सुद्धा सविस्तर माहिती दिली आहे. आता बघूया या एक्झामसाठी तुम्हाला सेंटर कुठे असणार आहे. महाराष्ट्रामध्ये विविध ठिकाणी यामध्ये सेंटर तुम्हाला असणार आहे. आता आपण महाराष्ट्रासाठी कोणकोणते सेंटर असणार आहे ते बघूया. तर इथे बघा महाराष्ट्रासाठी विविध सेंटर असणार आहे. जसं की मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, ठाणे, छत्रपती संभाजीनगर, सोलापूर, कोल्हापूर, अमरावती आणि नांदेड असे विविध सेंटर तुम्हाला इथे एक्झामसाठी बघायला मिळणार आहेत. त्यानंतर इथे बघा तुम्हाला वर सांगितल्याप्रमाणे मोड ऑफ सिलेक्शनमध्ये तुमचे 2 फेजमध्ये सिलेक्शन असणार आहे. एक रिटन टेस्ट असणार आहे आणि दुसरा असणार आहे इंटरव्ह्यू. यामध्ये तुम्हाला मल्टिपल चॉईस क्वेश्चन यामध्ये तुम्हाला असणार आहेत. आता इथे बघा मिनिमम क्वालिफिकेशन स्टँडर्ड काय राहणार आहे. कमीत कमी 35 मार्क्स तुम्हाला रिटन एक्झाममध्ये असणे गरजेचं असणार आहे. क्रायटेरिया मित्रांनो हा छोटाच असणार आहे. त्यामुळे या पदांसाठी तुम्ही अर्ज करणे गरजेचं असणार आहे. आणि त्यानंतर तुम्हाला इंटरव्ह्यू, कॅन्डिडेट मस्ट हॅव पास इंटरव्ह्यू आफ्टर पासिंग एक्झामिनेशन. एक्झामिनेशन झाल्यानंतर तुम्हाला इंटरव्ह्यूसुद्धा पास करणे गरजेचं असणार आहे. आता तुम्हाला मी महत्त्वाच्या काही डेट्स असणार आहे ते दाखवतो. इथे बघा काही महत्त्वाच्या डेट्स असणार आहे. ऑनलाईन ॲप्लिकेशनला ऑलरेडी तुम्हाला सांगितलं आहे मी, सुरुवात झालेली आहे. 6 जानेवारी 2024 पासून सुरुवात झालेली आहे. ॲप्लिकेशनची लास्ट डेट मित्रांनो असणार आहे 30 जून 2026. ही डेट मित्रांनो एक्सटेंडेड डेट असणार आहे. याच्या आधीसुद्धा ही जाहिरात प्रसिद्ध होऊन याची डेट संपली होती. आता पुन्हा एकदा यांनी डेट वाढवली आहे, एक्सटेंड केली आहे. ही एक चांगली बाब यामध्ये असणार आहे. त्याचबरोबर डेट ऑफ एक्झामिनेशन, तुमची एक्झाम कधी असणार आहे? ऑगस्टच्या 2 मध्ये किंवा 9 मध्ये तुमची एक्झाम यामध्ये असणार आहे. मित्रांनो ही 12वी पास विद्यार्थ्यांसाठी एक चांगली संधी असणार आहे. त्याचमुळे या पदांसाठी तुम्ही पात्र होत असाल तर नक्की अर्ज करायला पाहिजे. अशा प्रकारे ही जाहिरात सविस्तर पद्धतीने समजून सांगितली आहे.
जाहिरातीबाबत कसल्याही प्रकारचा डाऊट असेल तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की कमेंट करा आणि अशाच प्रकारच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.